नमस्कार, मी शुदिता मोरे. आज तुमचं कोकणी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत फणसाची भाजी. तर चला तर आपण कशी बनवतात हे आईकडून बघून घेऊया. चला तर. इथे आपण फणसाची भाजी करण्यासाठी हा फणस फोडलाय, पण हा कोवळा आहे थोडा. आता आपण ह्याच्यातले गरे आणि बिया काढून घ्यायचे आणि नंतर मग आपण त्याची भाजी बघणार आहोत. शकता इथे पप्पाने माझ्या गावावरून फणस आणला आणि आता आई तो साफ करून मग तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे. तर आता आई कशी हे करते ते आपण बघूया. बघू शकता इथे आई आता गरे काढता. इथे आता आई फणस साफ करते आणि इथे माझी मम्मी आता हे फणसाच्या अशा बिया असतात ना त्या काढून घेते. बघू शकता हे बघा, हे साफ झालेलं आहे. चीक लागतो सगळ्या हाताला. हा साफ व्हायचा आहे. बघू शकता. आणि इथे आई मम्मी माझी बिया काढते इथे आणि हे गरे बघा. आता आपण भाजी कशी करायची ते बघूया. आता इथे आपण ही फणसाची भाजी करणार आहोत. तर इथे हे बघा, आपण फणस आणि हे घेतले, फणसाचे गरे आणि बिया सोलून घेतल्या. त्याच्यात आपण आता हळद टाकून घेतली आहे आणि इथे आता आपण फोडणीसाठी कढीपत्ता, कांदा आणि लसूण घेतला आहे आणि ते आपण वरून नंतर ओलं खोबरं आणि ते आता आपण तिखट मसाला पण आपला घरगुती मालवणी मसाला तो टाकून घेतला आहे 1 चमचा. तिथे आता आपण टोप तापत ठेवलं आहे, त्याच्यात तेल टाकूया. तेल जरा चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण फोडणी करून घ्यायची आहे. आता आपण फोडणीला मोहरी टाकत आहोत. मोहरी चांगली तडतडली की आपण मग कढीपत्ता, लसूण आणि कांद्याची फोडणी देणार आहोत. त्यात थोडं आपण जिरं पण टाकत आहोत. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं आहे. आता त्यात आपण लसूण फोडणीला टाकत आहोत. कढीपत्ता आणि कांदा. ते सगळं तेलात छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून कांदा. आणि आता आपण ते छान असं तेलात फ्राय करून घेऊया. परतून घेऊया जरा. कांदा चांगला भाजायचा आहे. आता त्यात आपण आलं आणि लसूण ह्याची पेस्ट टाकत आहोत आणि त्याचा जरा थोडासा वास कमी होण्यासाठी तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. आलं आणि लसूणची पेस्ट जी आपण टाकली आहे ती तेलात छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा थोडासा जो स्मेल असतो तो परतून घेऊन जरा कमी होईल. तर यात आपण थोडा गरम मसाला पण ॲड केला आहे. थोडं आपण हिंग टाकत आहोत. ते सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे तेलात. ओलं खोबरं पण आपण त्याच्यातच टाकून घेतलं आहे. हे पण छान असं तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ पण आपण आताच टाकून घेत आहोत.
व्यवस्थित सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे कोवळा आहे, गरे कोवळे आहेत, फणस कोवळा निघाला, त्यामुळे आता हे सगळंच आपण आधी लावून घेतलं आहे आणि थोडंसं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आपण थोडंसंच पाणी टाकणार, पण बाकी आपण भाजी सगळी वाफेवरच शिजवून घ्यायची, कारण गरे कोवळे आहेत त्यामुळे ते पटकन शिजते. आता आपण त्याच्यात गरे टाकत आहोत. आता सगळं आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जरा आपण त्याला वाफ लावून घ्यायची आहे, त्याच्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि मग परत आपण ह्या परातीत पाणी ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची आहे भाजी. आपण परत काढून घेत आहोत आणि एकदा परत छान अशी व्यवस्थित त्याला एकदा वाफ लावून घेतलेत. आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि गॅस आपण फास्ट फ्लेमवरच ठेवला आहे, कमी नाही केलं आहे, त्याच्यावरच आपण करून घ्यायचं आहे फास्ट फ्लेमवरच. आणि नंतर मग मंद आचेवर म्हणजे बारीक करून नंतर शिजवून घ्यायची भाजी. आणि आता आपण मेन म्हणजे आपल्या बिया चांगल्या शिजल्या पाहिजेत. आता आपण त्याला वाफेवर व्यवस्थित शिजवून घेऊया आणि कोवळा आहे त्यामुळे पटकनच शिजेल तसं. आता आपण 30 परत त्याच्यावर परत ठेवली आहे आणि त्याच्यात आपण पाणी ठेवून वाफेवर छान अशी भाजी आता शिजवून घ्यायची आहे. गॅस आता आपण बारीक करणार आहोत. बारीक गॅसवर आता आपण छान अशी वाफेवर शिजवून घेऊया भाजी. परत काढून घेत आहोत. आधीमध्ये चेक करत राहा, आम्ही मध्ये चेक केलं होतं, मी ते व्हिडिओ केला ना तिथे. आणि हा थोडासा आता आपण गरम मसाला ॲड करत आहोत. परत एकदा छान अशी व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे. सुकट टाकून पण भाजी छान होते, जवळा टाकून, पण आज सोमवार असल्यामुळे आम्ही साधी भाजी करतोय. ते सुकट टाकून पण खूप छान लागते भाजी. बघू शकता आपली बी पण छान प्रकारे शिजली आहे. मेन म्हणजे आपली बी चांगली, म्हणजे बिया चांगल्या शिजल्या पाहिजेत, त्याला आपण आटले पण बोलतो, तर ती छान शिजले पाहिजेत. आता भाजी आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे भाजी तुम्ही पण करून बघा, खूप छान लागते. आता एकदा आपण व्यवस्थित छान परतून घेऊया आणि इथे आपली गऱ्यांची भाजी, फणसाच्या गऱ्यांची भाजी तयार झाली आहे.